महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। शिंदे पवारांमधील बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहीत, तर पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देशात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील, अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला। मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख असणार, तीनही सैन्य प्रमुख आणि विद्यार्थी आंदोलन समन्वयकांच्या बैठकीत निर्णय। मोहम्मद युनूस एक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते। गरिबी निर्मूलनाच्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना 2006 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार। विद्यार्थी आंदोलकांच्या मागणीवरून युनूस यांची अंतरिम सरकारमध्ये मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती। बांगलादेशातील स्थितीवर सरकारची चर्चा, सुरक्षा सल्लागारासह गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात चर्चा। बांगलादेशात जवळपास 9000 भारतीय विद्यार्थी। बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधातील हिंसा चिंतेची बाब, आम्ही बांगलादेशातील भारतीयांच्या संपर्कात, जयशंकर यांची माहिती। बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देशात आणा, मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्री यांच्याशी चर्चा। बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात मुख्यमंत्र्यांची मागणी। बांगलादेशमधील आंदोलनाचे न्यूयॉर्कमध्ये पडसाद, न्यूयॉर्कमधील बांगलादेश वाणिज्य दूतावासात बीएनपीचे कार्यकर्ते घुसले। उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठक। बैठकीआधी सकाळी 11 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींची भेट घेतील। मुंबई महानगरमधील भाजप आमदारांची बैठक संपन्न। फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर भाजप आमदारांची बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। दिल्लीत खासदार निलेश लंकेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार, निलेश लंकेंची माहिती। खाणार नाही आणि खाऊ देणार नाही अशी भाजपची भूमिका। भाजपनं एनसीपीवर नॅचरल करप्ट पार्टी अशी टीका केली आणि त्याच एनसीपीला आता सोबत घेतलंय। सुप्रिया सुळेंचा भाजपसह अजित पवार गटावर निशाणा। भाजपमुक्त महाराष्ट्र व्हावा असं ठाकरे यांच्या डोक्यात असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या मोठ्या प्रमाणात सभा होणार। भाजपला सत्तेतून बाहेर कसं काढायचं याबाबत चर्चा होईल, नाना पटोले यांची माहिती। विद्यमान आमदारांचंच कामकाज पाहून काँग्रेस तिकीट वाटप करणार। मतदारसंघात ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी, सूत्रांची माहिती। सरकारला शेवटची संधी, आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंना आधीच सांगितलं होतं निवडणुका लढल्या पाहिजेत, निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सत्तेत तुम्ही कधी नव्हता, राजकारणात जाऊन काय करणार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सवाल। राज ठाकरे हे सत्तेचाच भाग, कुणीही बोलू नका, मराठ्यांनो संयम बाळगा, जरांगेंचं आवाहन। तर राज ठाकरेंनी पक्ष चालवण्याऐवजी एखादी संस्था चालवावी, लक्ष्मण हाकेंची राज ठाकरेंवर टीका। राज ठाकरेंनी आरक्षण नकोय अशी भूमिका मांडली, अशा भूमिका मांडल्या तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील भूमिकेवरून आठवलेंची प्रतिक्रिया। भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण। जरांगेंनी तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, सरकारला बुद्धी दे, जरांगेंची देवीकडे प्रार्थना। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरीही जरांगेंचं समाधान होत नाही, मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, रावसाहेब दानवेंचा निशाणा। आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं, राजकारणी लोकांना मोठं कारण हा आमचा पिंड नाही, मोठं करणं हा आमचा पिंड नसून राज्यात काहींना दंगली घडवायच्या आहेत, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। सोलापुरातून आजपासून मनोज जरांगेंची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली। छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅली। पोलीस आयुक्तांनी सभास्थळाचा आढावा घेतलाय। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर। आपले 57 उमेदवार निवडून येतील असं मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं मेळाव्यातून आवाहन। निलेश लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी। सुजय विखेंकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान, लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून हजर राहण्याचे आदेश। राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा राणांचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढणार। अडसुळांचा इशारा, तर अडसुळांनी न्यायालयात जावं, आम्ही त्यांच्यासोबत, बच्चू कडूंचं विधान। लाडकी
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टिकणार, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख. योजनेवरील विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांचं ट्विट. राज्य सरकारकडून काही जाती समूहांच्या प्रवर्ग बदलास मान्यता, ठेलारी जातीची धनगर जातीत तत्सम जात म्हणून समावेशास मान्यता. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांना निवेदन. शरद पवार गटाची आज पत्रकार परिषद. जयंत पाटील सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. राज्यात महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी आमचे प्रयत्न, जागावाटपाबाबत अनौपचारिक चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय अजून झालेला नाही. मुंबईतील बैठकीत अनौपचारिक चर्चा होणार. रमेश चन्नीथला यांची माहिती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 21 ऑगस्टला, तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 3 सप्टेंबरला. न्यायव्यवस्था तराजू घेऊन उभी, पण न्याय मिळत नसेल तर हे खेदजनक. अजित पवारांना पळून काढायचं आहे आणि राष्ट्रवादी सुनावणीवर अजित पवार गटाचे वेळ वाढवून मागितल्यानं जितेंद्र आव्हाड यांची टीका. उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान. शरद पवार गटातील सोनिया दुहान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. हरियाणामधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोनिया दुहान यांचा प्रवेश. आगामी हरियाणा विधानसभेत सोनिया दुहान यांना उमेदवारीची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेगडाच्या सदानंद चव्हाणांनी दंड थोपटले. धनुष्यबाणावर लढणार आणि जिंकणार. निर्धार मेळाव्यातून सदानंद चव्हाणांचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा. छत्रपती संभाजीनगरातील 9 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात दुबार नाव असल्याची तक्रार. तब्बल 1 लाख नावं दुबार असल्याची तक्रार. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या 3105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार. येत्या 2 महिन्यात निर्णयाची अंमलबजावणी होणार. भाजप आमदार अभिमन्यू पवारांची माहिती. पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजावर अब्रू नुकसानीचा दावा तसंच गुन्हा दाखल करण्याच्या तयारी. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या कोणतीही सोय नसल्याचा आरोप, तर मरीन ड्राईव्हमधील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलात परीक्षार्थींची गैरसोय. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींसाठी व्यवस्था का नाही? पोलीस भरती प्रक्रियेवरून विजय वडेट्टीवारांचं ट्विट. भरतीसाठी आलेल्या मुलांची व्यवस्था करावी, वडेट्टीवारांची मागणी. कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी. मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठकीनंतर घोषणाबाजी. बैठकीत आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले. कोळी बांधवांचा आक्षेप. भुजबळांच्या महत्वाकांक्षी नार पार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रात अडवण्यासाठी केलेला प्रकल्प, तर केंद्रानं नकार दिला तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. नाशिकमध्ये 17 संवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलंय. आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाची जिल्हाधिकारी आणि सचिव सुजाता सैनिक यांना नोटीस. आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. बुलढाण्यात स्वाभिमानी संघटनेचा नियोजित संवाद मेळावा रद्द. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांअभावी मोर्चा रद्द करण्याची नामुष्की. गणेशोत्सवात कृत्रिम तलावाची यादी आता गुगल मॅपवर असेल. QR कोडद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री बसण्याची वेळ. वसतिगृह प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ, तर विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी वर्गाची नाराजी. ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार. TMCच्या ताफ्यात वर्षभरात 186 विद्युत बसगाड्या. सांगलीतील केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्याच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन. केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम. बेळच्या नगर परिषदेत शिवसंग्राम संघटनेचं ठिय्या आंदोलन. शहरातील मूलभूत प्रश्नांवरून संघटना आक्रमक. दापोलीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. धुळ्यात जिल्हा कामगार मंडळाचे ढिसाळ नियोजन. संसारोपयोगी साहित्य वाटप रखडलंय. साहित्य वस्तू लवकर मिळण्याची महिलांची मागणी आहे. धुळ्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या वतीनं 10,000 वृक्षांचं वाटप, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम. धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश नाही. युवा सेनेच्या पंचायत समिती सदस्यांकडून गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सत्रात OPD सुरू करा. जनक्रांती प्रतिष्ठानची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी.
नंदुरबारमध्ये नर्मदा काठ्याच्या 10 ते 12 गावांना जोडणारा बेलगावचा पूल अनेक वर्षांपासून अपूर्व अवस्थेत. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या अधिक. पावसाळ्यात अनेक बसेसला गळती लागल्यानं प्रवासी संताप. जळगावमध्ये शेतकऱ्यांकडून तब्बल 84,112 क्विंटल ज्वारीची खरेदी. महाराष्ट्र राज्य पणन महासंघानं शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून ज्वारीची खरेदी. ठाण्याच्या शहापूरमधील अशोक धबधब्याचं सौंदर्य खुललंय, पर्यटकांसाठी आकर्षक. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूर सदृश परिस्थितीचा आढावा. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं घेतलंय रौद्र रूप. उजनी वीर धरणातून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारळ परिसर पूरस्थितीत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना फिजीचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, तर फिजीचे राष्ट्रपती रातू विलियम मौलवींनी द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्कारानं केलं सन्मानित. सीमाशुल्क संगणकीय यंत्रणेद्वारे 12 कोटींच्या कर परतावा पावत्यांचा अपहार करण्यात आला. सीमाशुल्क विभागाकडून संगणकीय प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेण्यात आला. इन्फोसिसला बजावलेली नोटीस मागे. इन्फोसिसवर 32,403 कोटींचा कर चुकवल्याचा होता आरोप. आरोग्य विमा हप्त्यांवरील जीएसटी पोटी गेल्या वर्षी केंद्राला 8,263 कोटींचा लाभ. ऑलिम्पिकला 5 दिवस उरलेले असताना यूजीसीला उपक्रमांची आठवण. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयात उपक्रम राबवण्याच्या सूचना. ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर, स्वप्नील कुसाळेंचं इंडिगो हाऊसमध्ये जंगी स्वागत. नीता अंबानींकडून दोघांनाही शुभेच्छा. कुस्तीपटू विनेश फोगाटची अंतिम फेरीत धडक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक. नीरज चोप्रानं 89.34 मीटर दूर भाला फेकलाय. भारताचं 44 वर्षानंतर फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलंय. जर्मनीची फायनलमध्ये धडक. भारताला आता कांस्य पदकाची संधी.